ती म्हणून मी काय म्हणतो निघाला का आता 7:30 होऊन राहिले कसं पोहोचलं पाहिजे 8:30 पर्यंत मी काय म्हणतो कसं लवकर ये नव्हती मग नाही तर मग कसं 11ची 12 आणि 12ची ये का ते कसं एकदा तुमच्या घरच्या बाई बी मग कल हो ना, ते कसं दयन निसून राहिली हो, तेवढं दयन झालं की बस उचललं की नाही तुम्ही बरोबर येतो हिशोबानं. तुम्ही काढा ना गाडी काढा ना बरोबर पटकन. आलोच मी 10-15 मिनिटं. बरोबर ठीक आहे ना हो तुम्ही हे पहा तुमच्या हिशोबाने निघा मी माझ्या हिशोबाने निघतो बरोबर पैसे किती आहे ना मग ते आले ना ते पैसे ते तुमच्या साडवाचे पैसे आले का मला अकाउंटमध्ये आले ना ते, आला ना मेसेज आला ना. हो आता पैसे आलेले आहे. आता तुमचे 50,000 रुपये तुम्हाला ATM ने काढून देतो आणि 50 माझं ड्रॉ देतो मग. हो बाकी माझ्या हिशोबासाठी. बस तेच म्हणलं हो सध्या खर्च करू नका मी सांगतोच तुम्हाला कसे खर्च करायचे काय द्या हो कसे तुमचे 50 आहे का नाही त्या 50चे 5 लाख नाही करून देईन मला म्हणता तुम्ही हो नावाचा कॉकटेल नाही ठीक आहे चला या लवकर या फटकन तुम्ही दयनाचं काहीतरी मिसगिस करा आणि या आता मी गाडी पाहतो जरासं पेट्रोल आहे का नाही हो ना बस आलोच मी तुमच्या मागं. तर कसं एक गोष्ट ध्यानात ठेवा हो कसं आहे तुमच्या घरच्या बाईला वाटते मॅच तुम्हाला शिकवलं का दारू प्यायचं नसून तसं माणूस आता काय स्वतःचा निर्णय स्वतः घेत नाही का 18 वर्षाच्या खालच्या का तुम्ही पण कसं असते बायला वाटते बाया नस लावली सवय म्हणून कसं माझ्या तुम्ही बोलताना जरासं फटकून बोलत जा म्हणजे कसं आपला संबंध वाटला नाही पाहिजे की बा आपलं लय मित्र आहे बा असं तसं हो नाही तर मग कसं शकी जाऊ देणार नाही मग. हो ना ते आहेच म्हणा बरोबर तुमचं. हो ठीक आहे ना मग बरोबर करतो. या तुम्ही लवकर. मी येतो घरून. कुठे गेले होते म्हणलं? वाटच पाहून राहिली मला काही. आता काय येतं हे दळण आणत होतं ना. नाही बस इकडे तिकडे चाळीत नाही गेलतो. हो कोणाला विचारलं आहे का बा कोणाच्या कंपनीत काम घेऊन असं चौकशी केल्या पण काही अजून काही असं म्हणजे आधार लागला नाही. काय गहू आणला ते का दळून आणू का म्हणलं. नाही राहू जातो मी. हो जातो जवळच काय चक्की जातो. तर ते बंद आहे चक्की बंद आहे ते. हो मी आता तिकून आलो कोणी आपल्या चाळी जवळचीच ना तर बंद आहे ती चक्की. हो तर म्हणलं दूर जायला जरासं. तू काय जातो मीच जातो ना. ठीक आहे मग मी बाळाला बघतो. जा मग तुम्ही. हो लवकर दळण घेऊन या आता. हो आता संध्याकाळी 7-7:30 होऊन राहिले तर जा लवकर. आता 10:30 तास तुम्ही देतो. हो काढ एका डब्यात काढ आणि देऊन दे. जमला आता बजेट नाही का बस जमलं. मी आता म्हणलं हुकते का काय होते आणि येताना भाजीपाला आणता पण थोडं टमाटे वगैरे आलू वगैरे. बाळाला आपलं बिस्किटचा पुडा आणता एक. आणतो. आहे का नाही मला देण्यासाठी पैसे आहे तुमच्याजवळ. नाही ना आता महापाशी कुठच्या आता ते तू म्हण ना 2-3 हजार रुपये आहे म्हणतो आपाशी. बरं ठीक आहे जाऊ द्या बा माझं कसे 2-3 हजार रुपये आहेत कसे लावलं वापरा लागेल आता. एक आता पैसे नाही आपल्या पैसे तर 500ची नोट देतो त्याची तुम्ही फक्त 100-150 रुपये सामान आणा बाकीचे वापस आणा. लवकर येत लय टाइम नका करू. तुम्ही काय लवकर येत ना मग उशीर करता लय. नाही गेलो की आलो मी. तुला काय आता उशीर काय होणार आहे. दयन नाही पाहिजे का आता पोया काय करशील तू. हो आणतो मी बात दे फक्त पटकन डब्यात भर आणि पैसे दे 500 रुपये. आता भेटलेच ते. आता जे नाही भेटायचे ते भेटते ते. आता हे चाचा नक्कीच येईल आता कुठे ना कुठे घेऊन जाते तर. आता कसे चालले होते ना हे दयनाचा डबा घेऊन. आता पाहतो काय म्हणते यायचं ऐकतोच आता. कॉकटेल चाचा बाहेर चालले का. येत होतं म्हणलं दळणाचा डबा होता का. हो इच्छी चक्की बंद आहे येऊ का म्हणलं गाडीवर. चिमणरावला काही अक्कलच नाही ना मग काय त्याच्या घरची बाई आता वरून पाहून राहिली हो फालतू आणलीस तर मग आवश्यक आहे. हे पा मी काय म्हणलं चिमणराव तुम्ही हे पा माझ्या गाडीवर काही येतही नका जाऊ माझ्या डोक्याही नका खात जाऊ फालतू. हो आपण कसं करायला जातो कोणाचं भलं फालतू होते उलटं मग. हो तुम्ही कसं तुम्ही तुमच्यापर्यंत जा बा मी माझ्यापर्यंत जातो. हो माय कामावलं काय तर मला भाजीपाला आणून जावं लागते. हो ना मग तिकडेच म्हणलं हे चक्की बंद आहे येऊ द्या ना मग. आता पैदल कुठं जा आता याटो पाव का कसं काय करा चाललेच तर आता. नाही बा कानाला खळे वाची म्हणरा फालतू कसं तुम्ही माझं शिल्लक बोलतही नका जाऊ. तुम्ही तुमच्या कामाचे काम ठेवत जा मी माझ्या कामाचे काम ठेवतो. फालतू लोक मग म्हणते बाई यानं सवय लावली नसं केलं तसं केलं नसतं आपणच ऐकून घ्या फालतू लोकांचं. जा बा तुम्ही तुमच्यापर्यंत जा मला नका डोकं माय. अरे जो काय आलो असतं तर आता बरं ठीक आहे जाऊ दे आता काय जातो पैदल मग आता. ठीक आहे. मसनात लागला पण रॉंग नंबर आहे का. हॅलो कोणाला फोन आहे सांगा आता. काय करा का डोकं फोडा का तिकून ते फोन लावते आणि मला विचारते कोणाला लागला. अरे तुम्ही कोणाला लावला तुम्हाला माहित नाही तर मला काय सांगता. ठेवा फोन. बरोबर आहे तिकडे गेले ते नक्कीच. मला ते दळण कुठे ठेवलं. दळणाला पाठवलं होतं तुम्हाला. दळण कोण होय दळण. तुम्ही गेले राहू द्या ठेवा फोन. ठेवा आता या घरी या तुम्ही सांगतो मग या. येतो ठेवा फोन ठेवा. काय केलं हो दे येऊन ते करून घे. हो पिलो काय 7 किलो सांगतो पिलो मी. तुम्ही प्या आता चांगले प्या लोया काही करा मला काही करायला लागत. उद्या सकाळीच निघ तुम्ही. आता मी बाबाला फोन करतो हे सगळं तुमचं सांगतो मी. अरे धमकी नको देऊ ना. जा शान समजा जा सळल्याची धाव खूप पडेल. काय करते ता बाप बापाला म्हणा ने बरं नेऊन दाखव म्हणा काय पोसाई शान आहे त्याची. जा कर फोन 56 गप कर.
हो गेले वाया गेले तुम्ही. आता झालं म्हणलं काय होते काय झाले म्हणलं, होताचं काय ना झालाचं काय. अरे बाबा म्हणलं बा जीवनाचा सत्यानाश झाला, राख रांगोळी झाली दारून. आता बस बाबा म्हणलं लहान लेकरू आहे काय करा आता, हे बा कसं जगावं काय करा. जा तुम्ही आता इथं राहते, मी माझ्या बाबाला फोन करतो, लवकर सकाळी जातो. अरे जा ना जा, धमक्या नको देऊ. जो गरजते है वो बरसते नहीं, जो गरजते है वो बरसते नहीं, जो बरसते है वो गरजते नहीं. तुम्हाला गरज काय असते बरस काय असते तर मग समजा मी गेली की मग समजते तुम्हाला काय आहे तर. हा आता तुमचे खायचे चोचले आहे सगळं भेटून राहिलं जागेवर. थांबा तुम्ही आता उद्या सकाळी गेली की समजा तुम्हाला काय असते तर. जाय जाय काही एवढत नाही माय. पाय तुम्ही माय पाहून घेईन मी माय. माय नो काळजी करू, तुझे पाय तू पाय तू तुझे पाय तू. तुम्ही सांगतो सकाळी सांगतो, तुमची टाकी खाली होऊ द्या मग सांगतो सकाळी काय दादा. आता काही बोलण्यात अर्थ नाही तुमच्याशी. लाईन पुरीचा फोन आहे बा, काय म्हणते काय माहिती. आता 20 दिवस झाले असून फोन नाही आला तिचा. काय म्हणते पाय तू. बोल बाई बोल म्हणलं, काय आता लय दिवसांनी फोन लावला बाबा. काय करू बाबा, जिथपर्यंत सही झालं तिथपर्यंत कसं नाही लावला, पण आता हे बा अति होऊन राहिले म्हणलं याची. हे आता तुमच्या जवळ लाईने हो ते ऐकून नाही राहिले म्हणलं, लय आहारी गेले ते दारूच्या. काय बोलून राहिली चिमनराव दारूच्या. अरे होट काही नको सांगू तू. हा सुपारी नाही खाणारा माणूस तू काय बोलून राहिली. काही नको सांगू, मजा करू राहिली का. नाही ना बाबा, तुम्हाला काय सांगू आता. हे बा दिसते तसं नसते ना, त्याचा चेहरा साधा भोळा वाटते. हो हे बा सगळे हे बा दारू मटका जुवा ते कोणते गेम खेळते ते मोबाईल वर सरा धिंगाणा धिंगाणा करणार आवला. रोज तमाशा करून राहिले रात्रीचा येते तर. रात्री 10-11 वाजता येते दारू पिऊन, इकडे दांगडो दांगडो करून टाकते. सगळे चाळीतले लोक परेशान, लेकरू लढते. माय मला माहित काय करू काय नाही. येलेलं वाण नाही माया. पोटात पाय गोगल काय वाटलं नाही असं जवळ असं म्हणून. मोठा तर चुट्टा आहे ही त्याच्यावर निघाला त्याला फंडर. काय म्हणते काही पासून आहे ढवळे विचारावरती. कधीपासून सुरू केलं आहे ना हे कार्यक्रम. तुम्ही इथून गेले तुमच्या जण वचक होता त्याच्यावर. तुम्ही गेले की सुरू केलं त्याने हे. बाजूने ते कॉकटेल त्याचे आहे, त्याच्या संग संग राहते. दारू पिणं काय मटणं खाणं काय त्याचं त्याला माहित आता. हो पण मग इतके दिवस झाले सांगायला पाहिजे होतं तू. काय आता आता सांगून राहिली तू. आता लोकांनी नाही सांगितलं. असं वाटलं तुम्हाला काय त्रास द्या म्हणून म्हणून मी सांगितलं नाही. म्हटलं होईल बा चांगलं, 1-2 दिवस घेतील नंतर घेणार नाही. पण आता चांगलीच सवय लागली त्याला. कोणाचंच ऐकत नाही. पैसे कुकून आणते त्याचं त्याला माहित. काल त्याच्या खिशात लय पैसे होते तर 10-20 हजार रुपये होते, कुठचे आणले काय नाही. बरोबर म्हणजे नाकापेक्षा मोती जड झाला आता नाही का. सांगतो मी त्याला गंमत काय आहे तर. उद्या सकाळीच येतो बिलकुल. आत्ताच आता लक्झरी करतो बुक आणि येतो मी. काही काळजी करू नको, सकाळीच येतो आणि तिथून तुला घेऊन येतो घरी. तेच म्हटलं मग या तुम्ही आता, कारण की इथं राहणं कठीण आहे आता. कोणतं खाले सामान आणत नाही, घरात दाय दाना नाही. स्वयंपाक पाहिजे हे पाहिजे खाले ते पाहिजे खाले मारमुदार करते. या मग आता उद्या. बरोबर येतो काही काळजी करू नको. हो तुझ्या बाप जिवंत आहे तोपर्यंत तू काही टेन्शन घेऊ नको. ते चिमण्याला सांगतो काय झटकायला काय मर मग तू एकटाच तिथं. हो ठीक आहे येतो मी उद्या सकाळी. हो नक्की या बाबा नक्की या. बाबा बाबा करू राहिलं आजच्या दिवस ऐक ना तू. आता डबल पिणार नाही मी, नाही पिणार. ज्याला शब्द दिला ना तुले झाली चुकी मला मान्य आहे ना. पण आता जाऊ नको त्या बाबाला म्हणा थांबा म्हणा. थांबायला लावता येईल म्हणजे आता उजीड पडला तुमच्या डोक्यात नाही का. रस्त्यानं तर काही सुची नाही तुम्हाला काय काय नाही. तुम्हाला गंमत करून राहिली. आता माझ्या बाबा ऐकत नाही तर कळक. आता मला बोलत नाही तुमच्या संगती. त्याची तयारी झाली ती पुढे गेले तर मी चालले आता. काय आता माझ्या बोलू नका तुम्ही. ऐक ना हे बा डबल आता नाही पित ना मी. बस शेवटचं होई नाही. त्या बाबाला थांबव मला थांबा म्हणा. जवळ बाबा बोलते म्हणा. बोलावून द्यायले आता. हे बा किती लडपड केली तुम्ही आता काही होणार नाही याच्यात. तुम्हाला मी 2 दिवस आधी सांगितलं होतं की आता तुम्ही सोडा, पण तुम्ही नाही सोडली. आता तुम्ही दारू घेत जा लोहेत जा काही करा, मला काय घेऊन नाही. ऐकतच नाही. ऐक हे बा मी पाया लागतो बा. चुकी झाली ना माहिती ना. आता डबल अशी होणार नाही ना. आयुष्यात नाही घेणार मी. हे बा त्या कॉकटेल त्याच्या घरी जाणार नाही. जाऊ दे बा एक खेप माफ कर. काय रात्री काय बोलता दिवसा काय बोलता. तुमच्या विश्वास तर राहिला का पहिल्यासारखे राहिले नाही तुम्ही आता. अजिबात म्हणलं मला काही संबंध नाही तुमच्या संग. तुम्ही तुमच्या तिकडे दारू प्या काही करा. त्या साळवाचे पैसे घेतले 50,000 रुपये. सगळे म्हणलं कायच्यात गमावलं कायच्यात नाही. तर काल 30,000 रुपये आहे म्हणे. आता म्हणलं खडकू नाही राहिला. आता अजिबात हे बा बोलूच नका तुम्ही माझ्या संग. डोळे उघडले ना माया आता. मला एक संधी तर द्या फक्त. आता डबल नाही मी पिणार. दिली तुम्हाला संधी देऊन पाहिले सगळं करून पाहिलं मला. आतापर्यंत लय सैन केलं पण आता नाही होत माझ्यानं. आता 5 वर्षात तुम्ही तुमचं पा मी माया पाहतो. तुमचा माया काही संबंध नाही आता. भुसावळ मुक्ताईनगर मलकापूर खामगाव अकोला 2470. तुम्ही आता अकोला गाडी लागली आमची. हो निघतो आता. आता हे बा पुन्हा मला फोन पण लावू नका तुम्ही आणि माझ्याशी कधी बोलू नका आता. बस हे शेवटचं बोलणं आपलं. त्याला माझे बाबा कल्ला करतात मला. इतकं असते का. आता एकच वेळ आता चूक झाली बा. आता डबल आता करणार नाही म्हणून राहिलो सांगू राहिलो ना. त्या बाबाला आता दादा पाया लागलो बा त्याच्या, पण ऐकायला तयार नाही. तू तरी आहे आता. तू एवढं समजून नाही घेत का. आता लोक पिलो का सांग बरं तूच बरं. 1-1 रुपया हिशोब देत जा बघा अजून. आता हे बा झाली गलती. आता होणार नाही ना आयुष्यात होणार नाही. एक माफ कर आता. जाऊ नको तू राहू दे आता. जाऊ दे एक वेळ आता माफ कर आता शेवटचा आता. आतापर्यंत मी म्हणलं का एवढी विनंती केली का बस एवढी आता फक्त बस. झाला तो विषय संपला. आता त्याच्यावर काही बोलू शकत नाही आता. माझे बाबा थांबत नाही कारण की खूप आता तुमच्या विषयी कसं विश्वासच नाही राहिला तुमच्यावर अजिबात. खूप म्हणजे दारुडी झाली तुम्ही आता. चला आता आमची बस चालली जाईल बसा लागत. चला येतो मी. नाहीच म्हणतो मग थांबतच नाही जातच का.
आता इलाज नाही माझा, कारण की कसं माझ्या बाबाच्या पुढे मी नाही बोलू शकत आता काही. मी तुम्हाला जेवढं समजावलं तेवढं समजावलं, तुम्ही काय ऐकलं नाही. चला ये तुम्ही आता, बाय बाय. गेली बा, आता काय करता मा घरची गेली, म्हटलं ऐकलं नाही. आता इतकं सासरे बोलले बा, हात पाय पडतो म्हणलं बा, तरी ऐकलं नाही द्यायला. आता गेले ते, आता काय करता. गलत वाटते, पण कसं चांगल्या माणसाचं असं झालं का नाही, माणसाला खराब वाटते. आता पहा बरं, तुमच्या घरच्या बाईने काही कामच नव्हतं ना, इतका तमशेट स्वभाव नाही पाहिजे ना बाईचा. हो, एखादी गोष्ट माणसं चुकली तर मग काय घर सोडून जायचं का? हा, मायबाप किती दिवस पोचणार आहे सांगा बरं, तुम्ही सांगा बरं. हा, शेवटी आता त्याला वजच असते का पुरीचं. म्हणून म्हणलं काही लोक निर्णय बरोबर घेत नाही. तर मग काय आता तुमच्या सासऱ्याला अक्कल नाही ना. हा, त्याने म्हणायला पाहिजे होतं की तू तिथं राह, काही कर, तू येतो संसार समाजात नाही का. मग बसले आता, हो बसा म्हणा, वागवा किती दिवस वागवा तू. एका शपथ घेऊन सांगितलं ना बा, आता मी घेणार नाही म्हणलं, हात पाय पडतो म्हणलं बा तुमच्या, पण नाहीच म्हणे. आता मी बिलकुल राहतच नाही म्हणते. पण मग माझा सासरा बी त्याच्यापेक्षा म्हणजे ठेवतच नाही पुरीले. मग राहू द्या बा म्हणलं, जा घेऊन. मग आता काय करू मी, सांगा काय करावं काय आता. तुम्ही तर लय प्रयत्न केला हो, कोणता माणूस प्रयत्न करते एवढा. मग जाते जाऊ दे म्हणते, मग आपण चिनले का. पण तुम्ही असं कसं मन मिळव माणसा, तुम्हाला कसं पटत नाही अशा गोष्टी. पण हे बा, तुम्ही काही चिंता करू नका, 8 दिवसाच्या वर त्याचा स्टॅमिनाच पुरत नाही. हो, 8 दिवसाने बा बिलकुल हे बा सांगतो तुम्हाला, 100% हातपाय जोडत तुमच्या पशी नाही तर मला म्हणा तुम्ही. मग अरे हे बा, तुम्हाला सांगतो ना, आपण जेवढं ताणून घेसा तेवढा पुढचा दबते, आणि आपण जर का दबलो का नाही तर ते ताणते, असं आहे ते. म्हणून कसं माणसानं ताणून ठेवलं पाहिजे. तुम्ही काही म्हणा, आता मला तर नाही वाटत येईल म्हणून. मला तर वाटतं घटस्फोटावर काम जाते, काय माहित माय आता. अरे बा, निरा कोळल्या गोष्टी आहे तुमच्या सासऱ्याच्या, काहीच नाही करू शकत ते. हो, ते काय आता पाहिलं का महिनाभर किती ऐदिवाना जायचे, निरा बिळा फुकायची कामं केली त्यानं. तुम्ही काही चिंता करू नका, हातपाय जोडत तुमच्या जोड येतील ते. आणि तुम्ही हे बा अजिबात त्याचा 8 दिवस फोन उचलूच नका. हो, त्याची जिरू द्या पहिले, जिरली की आपोआप मग कसं पुढे डबल असे जाणार नाही. तर मग असं दादा घेत तुम्हाला धमक्या, चालली मी चल जाय म्हणा, जाय लवकर जाय. तर मी ते बा मला आजच फोन लावून राहिलो होतो बा, जाऊ द्या चुकी झाली, आता डबल आता करणार नाही, मी येतो बा तिकडे, असं म्हणत होतो. नाही 8 दिवस बा तुम्ही अजिबात फोन लावायचा नाही, काहीच नाही. मी सांगतो त्या पद्धतीने तुम्ही वागा आता. हो, बिलकुल पुरा फिडो तुला लंबा बिलकुल कायमचाच. हो, म्हणून म्हणलं तुम्ही मा पद्धतीने चाला, तर हे बा आपल्या घरच्या बाया बरोबर लाईनवर येते. आता माझ्या घरची बाई एका शब्दात, आता म्हणलं मायाच्या इथं गेली ते, आता सगळे कुरड्या पापडा हे ते सगळं करून आण म्हणलं तिकून. इथं काहीच नाही. आता ते 8-15 दिवस राहते, सगळं सामान घेऊन बिलकुल इथं असा बिलकुल आपला रुबाब आहे आपल्या घरी. म्हणून म्हणलं तुम्ही काही चिंता करू नका, मी सांगतो तसं बरोबर करा. आपण काही म्हणा, गलती माहीत आहे, पण नाही का माझ्यानं हे सगळं झालं राहायचं. काका एवढा गुन्हा केला का तुम्ही काका, म्हणजे इतकंपर्यंत इतका तमशेटपणा स्वभाव असते का. मग जरा आता एक दिवस जरा घेतली म्हणजे काय इतकं गुन्हा केला का. मग असे तर लोक किती घेते, काय घेते, मग काय सगळेच सोडून जात असते का. मग काही आपलं राजा, तुम्ही कधी उली गोष्टीचं सगळं हाफ मर्डर केला तुम्ही. मग एवढे चांगले माणसं तुम्ही, तुम्हाला त्याची अक्कल नाही असं समजत नाही. मग सुपारी न खाणारा माणूस आता एका दिवशी नसते घेत का आयुष्यात नाही. हो ना, जाऊ दे हे बा, तुम्ही भिऊ नका, भ्याचं अजिबात नाही, सगळं बरोबर होते. हो, नाही तर तुम्ही जर भेले ना, तुम्हाला दबाव टाकतात ते. म्हणून म्हणलं मुकाड्यान राहा, अजून 8-15 दिवस त्याचा फोन उचलाचा बी नाही. पण आता तुमचं बरोबर आहे काका, पण कसं आहे, बाई नसली का घरी वसान पडते घर. असं वाटतं बा, काय कोणी गेलं काय याच्यातलं, असं वाटतं माणसाला. पूर्ण त्या घराची रौनक चालली जाते. आता माझ्या घरात मला बा पाय नाही ठेवा राहिला. पडता सवय पडत असते माणसाले. 4-8 दिवसाची गोष्ट आहे ते, शेवटी हे बा होते बरोबर होत तुमचं, काही खराब होत नाही. मी हा तुमच्या पाठीशी, काहीच टेन्शन नव्हतं. बरं ठीक आहे, मग येतो जरा, करतो आराम, आता जातो खोलीत. नाही काय झाडलंही नाही काहीच नाही, तसंच आहे सगळा पसारा. पाहतो काही भांडे कुंडे हे ते जरासं पाहतो, खिचडी टाका लागेल. जाणं करणं, आराम करणं आता. भांडे गिडे घासून गेलो लवकर, येते आता ते भांडे फेकणार आहे. थांब ना तू आता. बरं जा मग, करा आराम करा तुम्ही. मी करतो आराम जरा. हॅलो, हां बोला शेठजी, बोला. अरे का कॉकटेल चाचा, कैसी क्या कंडीशन हो चिमनराव की. हाँ आओ क्या फिर, उसका भांडे फेक देते ना आपण. आज बोला था ना मैंने तुमको. हो, आता हे बा तुम्हालाच फोन लावून राहिलो होतो, नेमका इथून गेला आता ते, आणि तुम्हाला म्हटलं फोन लावा, तर तुमचा आला. हे बा आता कसं आहे, तावा तपलेला आहे, पोळी शेकून घ्या तुम्ही, लवकर भाजून घ्या. तर लवकरात लवकर हे बा, तसं तर माणसं आणायची आवश्यकताही नव्हती आता, कारण की पुरा जिरला ते आता. हो, पण तरी आपल्या हाताशी 2 माणसं बिलकुल काळ्या गेड्या घेऊन या तुम्ही. म्हणजे कसं धाकधपट जरा करा दिले, आणि लवकरात लवकर काढून द्या. सामान जप्त करून टाका. तेच विचार चालू होता, दुसरा माणूस आपण सांगितलेला आहे तसा, पण कसं आहे, असं वाटलं बा विनाकारण आपल्या अंगलट नाही आला पाहिजे. त्याच्या घरची बाई मनात आली बा, भांडणं झाले हे ते, तर काही नाही. हे बा ते तर विशेष नाही हो. बाई गेल्या आता सकाळी, बिलकुल दिवस निघाला की चहा नाही पिली तर बाई चालली गेली. मग तिचा बाप आला होता रातोरात बाबा. मग तुम्ही काही काळजी करू नका, आता एकटाच आहे घरी, 2-2 छटके द्या दिले, फटकन काढून द्या लवकर खोलीच्या बाहेर. बापरे, म्हणजे पुराच लंबा झाला मग ते, नाही का. बाई सोडून गेली वाटते त्याला, नाही ते राहणारच कशा आहे. घरी नाही, दाना मला चिमनराव म्हणा, अशी परिस्थिती आहे याची. मग काय तर काम नाही, धंदा नाही, पैसा नाही, अदला नाही, काय राहणार आहे, कोण राहणार आहे. गोयापाशी माशी असते, असं आहे ते. म्हणून ते बाई सोडून गेली, बरंच केलं ते. जाऊ दे तिकडे, बरं झालं, जे व्हायचं ते चांगल्यासाठी होत असते. आता हे इथं गणगण हिंडून राहिला, लवकरात इथून तुम्ही त्याला मोकळे करा. अच्छा असं आहे का ते. बरं ठीक आहे, आता आम्ही येतो, आता 10-15 मिनिटात येतो म्हटलं. हो ठीक आहे. मग आता त्यानं खिचडी टाकली वाटते, आता शिट्टीचा आवाज आला मला. जेवण खाऊन खाऊ दे त्याला एक खेपचं, मग द्या रवाना करू ना. या मग लवकर या, अर्ध्या घंट्याने.
चला म्हणजे आता दिवसा तरी सुधीत आहे ती नाही का? रात्री आला होता चिमणराव भाऊ तुमच्या इकडे. गडबड तुम्हीच करणं लावली सगळ्या आमच्या साडीमध्ये, सगळा गोंधळ घातला तुम्ही. रात्री काय गोंधळ घातला तुम्ही, किती गोंधळ घातला म्हटलं. सगळ्या लोकांचे 2-4 दिवस झाले फोन येऊन राहिले मला की यांना लवकरात लवकर इथून सुट्टी द्या, कारण की तुमच्यामुळे आता हे 10-20 लोक आता इच्छा खोल्या सोडतील तर आम्ही काय करणार आहोत. म्हणून हे 2 माणसं आणलेले आहे. जर तुम्ही सुद्यामध्ये ऐकत असाल तर ऐका, नाही तर मग हे आहे तुम्ही आहे सांगू राहिला आत्ता. लवकरात लवकर तुमचं काय महत्वाचं सामान घ्या, लवकर सटका. काय बोलता तुम्ही शेठजी, मी काय गोंधळ घातला हो? आम्ही आमच्या नवरा बायकोचे भांडण झाले, बाकी दुसरं काय झालं. अरे बा तेच म्हणून राहिला, लोक त्यालाच कावले तुमच्या भांडणाले. तुमचे आता रोज भांडणं होत जातील तर लोक कुठं साईन करणार आहेत ते. म्हणून म्हणलं तुम्ही लवकरात लवकर इथून तुमचे काही कागदपत्र महत्वाचे पैसे आले असेल तर घ्या, आणि बाकी सामानाला हात लावू नका. 2 महिन्याचं भाडं तुमच्याकडे बाकी आहे, 5 आणि 5 10,000 रुपये जमा करा, तर ते तुम्हाला सामान नेऊ देईन मी. नाही तर मग बिलकुल काहीच देणार नाही. आता तसं सामान ठेवतो मी, त्याच्यात काही विषय नाही. 8 दिवसाच्या आत पैसे आणून द्या, सामान घेऊन जा, नाही तर मग सामान मी भंगारवाल्याला विकून टाकतो. झालं, लवकरात लवकर थैली भरा, निघा. हे तर लय मोठी दादागिरी झाली तुमची, म्हणजे उचलून मला का फेकून देऊन राहिले का, माझ्या सामान देऊन नाही राहिले, आणि आता जाता निघाय म्हणून राहिले. तुम्हाला त्या साहेबांनी सांगितलं नाही का 1 वर्षाचं भाडं घ्यायचं नाही, म्हणून तुम्हाला माहित नाही का. ते साहेबांनी घे जाणार तिकडे, त्या साहेबांना भेट मी द्यायचं सांगून द्या, फोन करून भाडं मागून राहिला म्हणा मालक. मग त्याला कुठं त्याला फंटो घ्यायला मला धमकी देऊन गेला. हे पा म्हणलं जास्त बोलू नका तुम्ही. काय आता हे पा माणसाला मी गरम करीन फालतू, तुम्ही कसं सांगायचं नाही. मग मला जरा माणूस बोला म्हणला. ए चष्मे, काय कुछ ज्यादा बातें कर रहा है? एक झप्पड़ लगाऊंगा दिखेगा नहीं. चल उठा जल्दी थैली और निकल यहाँ से. चल निकाल. लय झालं रे तुमच्या, म्हणजे दादागिरी का कसं काय आहे. पाहा म्हणलं कॉकटेल त्याच्या काय शोभते का म्हणलं मालकाला. आता जाता निघा म्हणते बा. तुम्ही तरी सांगा जरा. आपण काय सांगा बा आता आपण काय बोला या विषयावर. आता तुमचं तुम्ही पाहा आता आपण काय करणार. काय कॉकटेल त्याच्या राजा, जराशी तर बाजू घ्या राजा. का भाऊ म्हणलं दादा. आता काय बा आपल्या कानाला खडे आहे, आपण काय बोलणार बा. काय तेच तर आम्हालाच तर राहू देऊन राहिले, नाही तर आम्हाला काढून देतील ते अशानं. तुम्ही तुमचं पाहा बा. अशी कशी बोलू राहिले म्हणलं कॉकटेल त्याच्या राजा, आपला दोस्त ना. असताना गेला चुल्यात आता. अरे तसं नसते चिमणराव, जे व्यवहार असते ते करायच लागत असते बरोबर. तुमची असं थोडी असते, फुकट थोडी राहता येत असते. पाहा आता आपण तर काही बोलत नाही याच्यात, आपला काही संबंध नाही. चला आता ठीक आहे, मी नाही गेलो तर काय करता तुम्ही, काय मारता का म्हणलं मला. मारता अर्थ म्हणजे तू जर अंगावर येत असेल तर मग आमचे 2 माणसं काय काय हात धरून बसणार आहे का. मग तर लवकर निघ, मला गोष्टी शिल्लक सांगू नको, नाही तर रिपोर्ट मी पोलीस स्टेशनले. रिपोर्ट आहे का बाबा. पूर्ण तयारी काय वाटते. बिलकुल तयारी. इथून निघायचं म्हणजे निघायचं. पहिले 10,000 घेऊन ये, तर सामान घेऊन जा. आणि आता बिलकुल जाय लवकर, 10 मिनिटाच्या तू काय सामान उचल लवकर निघ. कायच करावं आता. हे बा मला हे बा फक्त म्हणलं 2 दिवसाची मोलत द्या ना, पैसेच लावतो सोय मी काही ना काही. म्हणलं आजच्या आज नको काढू बा. नाही आज बिलकुल निघ म्हणजे निघ. आता हे 2 माणसं मी रोजानं आणलेले आहे, तेच म्हणलं लवकर लवकर निघ, आता टाइम नको लावू इथं. हो पण हो ना, पण 1-2 दिवस नाही ना, अर्धा घंटा नाही, 1 घंटा नाही, 20 मिनिटाच्या बाहेर निघ लवकर तू. ते 10,000 घेऊन ये, सामान घेऊन जा. आपण मी आता रातच्यान जाऊ कुठं, राहू कुठं, काय करू, माया काहीच नाही ना तालाला मिळायला जेव. जेवण राहिलं माया. ते मला काही सांगू नको, ते रळ करा ते तू पाय, मला नको सांगू ते. आपण जरा आजच्या दिवस राहायचे. काय आता कसं काय करू मी. बरं ठीक आहे, निघतो मी निघतो. चल पटकन निघ लवकर. माणसं उभी जायचं, चल जाय लवकर. माझ्या बहिणीचा फोन आहे, बहुतेक झाले वाटते आता प्लॉटची खरेदी झाली वाटते त्याच्या. हो तुम्ही काल पैसे दिले ना. हा हॅलो बोलू बाई, बोल म्हणलं काय कसं काय मग घेतला का प्लॉट, झाला का त्याची सौदा झाला म्हणते ना. बोलते ते कशाचा प्लॉट कोणाचा. आता म्हटलं आता चिमणराव त्या घरचे बाण काल फोन केला होता ना. प्लॉट घेणार आहे म्हणे काहीतरी, असं 1 लाख रुपये कमी आहे म्हणे. कालच तर त्याने 1 लाख रुपये घेतले. 1 लाख रुपये बाबा, त्यानं कधी घेतले आम्हाला तर काही माहिती नाही. 1 लाख रुपये बापरे, फटका आहे कर बा. आम्ही तर आता आपण फटके देतो तर आपल्यालाच बसून राहिले. आता काय म्हणते ते, बरोबर ऐकते काय म्हणते ते. म्हटलं ते चिमणरावचा फोन आला होता काल, म्हणजे 1 लाख रुपये कमी पडते म्हणे. याने दिले त्याला फोनवर टाकून. म्हणत होते यांनी पैसे आणले कुठचे, इथे इसा लावला त्यानं. हे बा ताई मी काय म्हणतो, कायच प्लॉट कायच काही नाही म्हटलं. मी आता बाबाजीत आलेला आहे. आता दुपारी 4 वाजता घरी आले मी. मी पुण्याला नाही आता सध्या. काय झालं रे बाई इतकं इंधन. अरे काय झालं, काय म्हणलं बाई, काय झालं सांगणार आता दाजी बाप्पू, काय सांगा तुम्हाला. ते खूपच आता दारूच्या आरी लागले. म्हणून कसं 8-15 दिवस कसं मी म्हटलं द्यायला, पण ऐकलं नाही. शेवटी मी आता बाबासोबत आजच आली परत. ते एकटेच आहेत तिथं. काही नाही म्हटलं, कोणता प्लॉट नाही ना काही नाही, सगळे दारूत पैसे गेले तुमचे. कशा बोलून राहिल्या तुम्ही. कालच फोन आला ना त्याचा, त्या आलू चिप मध्ये लय कमावले म्हणे मी 7-8 लाख रुपये. प्लॉट घेतो असं तसं काय आहे हे तर काहीच्या काही दिसून राहिलं मला. झालं कसं हे. रुपया पडला तर रातभर झोपत नाही ना माणूस. ते म्हणते दारू पिते म्हणजे लय झालं नाही, केवढी हिंमत वाढली त्याची तर. पण झालं कसं हे, काय कसं काय झालंय. संगत गुण त्या कॉकटेलच्या नाही का, हो त्याच्या आरी गेले, दारूचा शोक लागला. बाकी आता गेम काय 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 लय आहे बाबा, त्याचं काही सांगता येत नाही मला. असं म्हणजे पोवड्यापाशी ढवळ्या बांधला, गुण नाही आला पण रंग आला नाही, रंग नाही आला पण गुण आला. हो असं काहीतरी आहे. बरोबर ठीक आहे ना, पाहतो मी त्याचं. हो मला माहीत आहे कोणता आहे ते. लुंगीवर छापच ना ते. बरोबर आहे. 50चा फटका दिला मी दिले नाही का. यानं त्यानं 1चा दिला मला, म्हणजे मायावरून भरला ते. बरोबर येतो म्हणा मी, काय काळजी करू नको तुम्ही. हे पा काही लोड घेऊ नका, मी सगळं बरोबर करतो. हो पुण्याला एंट्री मारा लागते मला. काय हाल आहे पाय तुम्ही चिमणरावचे, आणि पाय तू काय करायचं तर.
बघा आता तुम्हीच काय कराच ते, बाबा तर काही पाठवत नाही मला आता पण, कारण की ते कसं जोपर्यंत दारू सुटणार नाही तोपर्यंत आपण काही जाणार नाही. आपण माणूस तसा नव्हता ना, ते कसं काय बिघडलं हे. बरं ठीक आहे मी पाहतो काय तर उद्या जाऊन काय हाल आहे त्याची. ठीक आहे, टेन्शन घेऊ नका तुम्ही, करतो मी सगळं बरोबर. ठीक आहे, ठेवा फोन.